आजचा स्वामी अनुभव खूप जास्त खास आहे आणि स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात हे त्यांनी आज दाखवून दिलेले आहे. एका दादांचा अनुभव आज त्यांनी सांगितला आहे. त्याआधी सर्व स्वामी भक्तांचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. चला तर मग वेळ न लावता दादांच्या शब्दात सुरुवात करूया. दादा म्हणतात, मला अध्यात्म काय ते मला काय जास्त माहीत नाही आणि अध्यात्म म्हणजे ती फार मोठी गोष्ट आहे. पण मी देवभक्त आहे. लहानपणाची शिकवण आई वडिलांना देवाचं करताना बघितलेलं तेच आहे. देव म्हणजे काय ते मला माहीत नाही, पण देव मात्र आहे. ती शक्ती आहे. ती शक्ती तुम्हाला कधी हेल्प करत नसते, कधी तर करते, पण ते आपलं कर्म असतं. एकदा मी 3 दिवस लगातार दिवसभर सुद्धा काम केलं आणि नाईट ड्युटीसुद्धा केली. मग 4थ्या दिवशी मला मुंबईतून पुण्याला जायचं होतं, कारण माझं पुण्यामध्ये थोडं काम होतं. आणि माझ्या बॉसने मला त्यांची कार दिली होती. त्यांच्या कारने मी प्रवासाला लागलो. मी बॉसला म्हणालो सुद्धा होतो की मला कार नको, मी ट्रेनने जातो. पण बॉसने काय ऐकलंच नाही. पुण्याजवळ गेल्यावर गाडीचा अपघात झाला. जणू एखादा कागद कसा चुरगळतो तशी ती गाडीची अवस्था झाली होती. पण मला थोडंसुद्धा रक्त कुठे आलं नव्हतं. फक्त मुका मार लागला होता आणि गाडी तर एकदम वेगाने ट्रकला जाऊन धडकली होती आणि गाडीचा दरवाजा अचानक उघडला आणि सीट निघून बाहेर पडली आणि मी सुद्धा त्याच सीटवर होतो आणि बेशुद्ध पडलो होतो. त्यानंतर बरेच लोक तिथून गेले. मला कोणीच ओळखलं नाही, कोणी उचलत सुद्धा नव्हतं. पण नंतर बऱ्याच वेळेनंतर मला दवाखान्यात नेले. मी 3 दिवस शुद्धीवर नव्हतो. माझ्या मानेवर थोडा मार लागला होता. तेव्हापासून माझा स्वामींवरचा विश्वास अजूनच वाढत गेला आणि मला स्वामींनी मरणाच्या दारातून वाचवले. आणि मी सर्वांना सांगतो की तुम्ही सुद्धा कुठल्या पण देवाची उपासना करा, पण मनापासून श्रद्धा ठेवा. देव सर्वांच्या हाकेला धावून येतो. तर आजचा हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय.